नमस्कार लीडर्स, स्वागत आहे सर्वांचं प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आणखी एक नवीन प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहोत. ते म्हणजे आयुर ॲझो. आता हे ॲझो म्हणजे काय आहे? एक तुम्ही जर शेतीमध्ये काम करत असाल, तुम्ही जर शेतीमध्ये जैविक खतांचा वापर करत असाल तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला याचा वापर कसा करायचा आहे हे जाणून घ्यायचं आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती पाहिजे, तर ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुमचा एकही मिनिट किंवा एकही सेकंद वाया न घालवता हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला मनात कोणतीही शंका राहणार नाही आणि कोणताही प्रश्न राहणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. त्यासोबतच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ते दाखवा, म्हणजे त्यांनाही समजेल आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्याला याचा वापर करायचा आहे. म्हणजे तुमचाही वेळ वाचेल आणि शेतकऱ्याचाही वेळ वाचेल आणि त्यांनाही संपूर्ण माहिती मिळेल. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या विषयाला, ज्याचं नाव आहे आयुर ॲझो. ॲझो म्हणजे काय? तर ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टरमध्ये आणखी स्पेसिस येतात, पण आपल्याकडं आपण प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमधून आपण जी स्पेसिस देतो ती आहे ॲझो, म्हणजेच ॲझोटोबॅक्टर. आता ही काय करते किंवा ही काय आहे? तर ही आहे एक नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया. म्हणजे काय? तर थोडक्यात नायट्रोजनचं फिक्सेशन करणारा बॅक्टेरिया. आता आपण कोणत्याही पिकाला नायट्रोजन द्यायचं असेल तर काय करतो? युरिया देतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की युरियाचा थोडासा जरी वापर आपण जास्त केला तर त्याचा परिणाम पिकावर तर होतोच होतो, परंतु जास्तीत जास्त मातीवर आणि त्या मातीमध्ये असणाऱ्या जीवांवर होतो. युरिया एवढा घातक आहे की तुम्ही फक्त 2 ग्रॅम जरी युरिया घेतला आणि तो जर गांडुळावर टाकला तर ते गांडूळ जिवंत राहत नाहीत. एवढं भयानक वास्तव ह्याच बहुतेक काही लोकांना आता माहिती झालं असेल, परंतु होय, हे सत्य आहे की युरिया टाकल्यानंतर आपल्या जमिनीमधले बरेचसे जीवाणू मरले जातात आणि युरिया हे एक सर्वात जास्त मोठं कारण आहे की ज्यामुळं जमीन जवळजवळ नापिकीच्या जवळ आलेली आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचंय किंवा आपल्या पिकाची नत्राची जी कमतरता आहे ही कशी भरून काढायची, तर हेच आपण पाहणार. तर मित्रांनो, आपल्याकडं किंवा आपण शेतकरी वेगवेगळी पिकं घेतो, सिजनेबल पिकं घेतो किंवा म्हणजे डाळिंब सारखी फळबाग असेल हे आपण घेतो, भुसार पीक घेतो किंवा नवनवीन आलेली फळं सुद्धा घेतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय फळं जसे की ड्रॅगन फ्रूट असेल, आवोकाडो असेल, स्टार फ्रूट असेल, म्हणजे वेगवेगळे पिकं. तर या पिकांना आपल्याला त्याचं न्यूट्रिशन देणं गरजेचं असतं. आता यापैकी आपण महाराष्ट्रामध्ये वेलवर्गीय पीक जास्त घेतो. वेलवर्गीय पिकामध्ये भोपळा असेल, डांगर असेल, काकडी, दोडका, कारलं. तर ही जी पिकं आहेत ह्या पिकांना नत्र जास्त द्यावा लागतो किंवा वेलवर्गीय असल्यामुळे त्यांना व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली असते. आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढवण्यासाठी आपल्याकडे 3 प्रोडक्ट असतात. आयुर पॉवर आहे, आयुर रिच आहे आणि आयुर ॲझो आहे. तर हा ॲझो काय करतो? वातावरणामध्ये नत्र किती आहे? तर जवळजवळ 71%. आणि आपण युरियामधून किती देतो? ज्यावेळेस 2 बॅग आपण युरिया टाकतो त्यावेळेस आपण 46 किलो नायट्रोजन आपण पिकाला देतो. तरी सुद्धा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर आपण 2 लिटर एकरी जर आपण ॲझो वापरला तर युरियापेक्षाही जास्त प्रमाणात नत्र आपल्या पिकाला अवेलेबल होतं. परंतु जेवढं पिकाला पाहिजे तेवढं, ना अतिरिक्त ना कमी. हे फक्त कोण करतं? तर हा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया म्हणजेच आयुर ॲझो करतो. आणि हा आयुर ॲझोच आपल्याला आपल्या पिकांमध्ये देणं गरजेचं असतं. आता प्रत्येक पिकामध्येच नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया वापरणं किंवा प्रत्येकच पिकाला नत्र जास्त लागतं असं नाही. काही पिकांना कमी प्रमाणात लागतं. मग अशा वेळेस ते द्यायचं नाही का? नाही, अशा वेळेस सुद्धा द्यायचं, कारण प्रत्येक पिकाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये नत्र हा गरजेचा असतो. त्यामुळं आपल्याकडून नत्र जास्त जाऊ नये, आपल्या जमिनीचा ऱ्हास होऊ नये किंवा आपल्या जमिनीची स्थिती जी आहे ही बिघडू नये, याच्यासाठी आपण जैविककडे वळणं गरजेचं आहे. त्यामुळे आयुर ॲझो हे आपल्याला प्रति एकरसाठी 2 लिटर एवढं वापरायचं आहे. सर्वसाधारण पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण ॲझो देऊ शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला शाखीय वाढ पाहिजे असते किंवा फुटवे जास्त पाहिजे असतात, अशा वेळी आपण PSBचा वापर करू शकतो. म्हणजेच आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आयुर ॲझोचा वापर करणं गरजेचं आहे. प्रमाण म्हटलं तर एकरी 2 लिटर. पिकानुसार तुम्ही याचा वापर करू शकता. म्हणजे वेलवर्गीय पीक असेल तर समजा 3 महिन्याचं जर पीक असेल
तर सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये 4 लिटर देणं गरजेचं आहे. 2 लिटर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणि 2 लिटर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये. कारण वेलवर्गीय पिकामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर बंद झाली तर त्याचं उत्पादन आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही. म्हणून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चालू राहिली पाहिजे. आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला अशा वेळी आयुर पॉवर, आयुर गोल्ड आणि आयुर ॲझो हे 3 कॉम्बिनेशन सुद्धा आपण देऊ शकतो किंवा फक्त आयुर ॲझो सुद्धा देऊ शकतो. याच्यामध्ये इतर रासायनिक घटक वापरण्याची गरज नाही आणि शक्यतो देऊही नाही. यामुळे काय होते की आपण जे एक प्रॉमिस केलेलं असतं की नावाप्रमाणेच आपल्या कंपनीमध्ये सुद्धा कंपनीचं नाव हे प्रॉमिस आणि आपण जे प्रॉमिस करतो त्या प्रॉमिस 100% खरं होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपलं प्रोडक्ट हे गॅरंटीड आहे. त्यामुळं याच्यामध्ये दुसरं काहीही मिक्स करू नये, जेणेकरून आपला रिझल्ट गॅरंटीड शेतकऱ्याला मिळतो आणि शेतकऱ्याला त्याचं समाधानी मिळतं. आता हे वापरल्यामुळं पिकाची ग्रोथ जी आहे चांगली राहते, नायट्रोजन पाहिजे तेवढा अवेलेबल होतो, अतिरिक्त येत नाही, परिणामी पीक चांगलं राहतं, पिकांची वाढ चांगली राहते आणि पीक सक्षम राहतं. याच्या उलट जर आपण रासायनिकमधून जर युरिया दिला तर तात्पुरती काळोखी आपल्या पिकावर येते किंवा तात्पुरतं वाढ आपल्याला दिसते, त्याच्यानंतर परत पीक जे आहे वीक पडायला लागतं. रसशोषक कीड असेल किंवा इतर कीड असेल यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात व्हायला लागतो. परंतु याच्या उलट तुम्ही जर आयुर ॲझोचा वापर केला तर हे तुम्हाला समस्या कधीही जाणवणार नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याला जैविक शेतीकडे वळणं गरजेचं आहे आणि त्यातली त्यात आपल्याला प्रॉमिसकडे वळणं त्याच्याही पेक्षा जास्त गरजेचं आहे. कारण आपल्याला शेती आणि माती हे 2 तर टिकवायचंच आहे, पण त्यासोबतच आपल्याला आर्थिक अडचण जी येतात तर त्या आर्थिक अडचणीवर सुद्धा मात करायची. त्यामुळं तुम्हाला पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे. तर आशा करतो की तुम्हाला आयुर ॲझोची माहिती ही मिळाली असेल, त्याचा वापर कसा करायचा हे माहिती झालं असेल आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापर करायचा हे देखील माहिती झालं असेल. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करून नक्की करा आणि सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जर प्रॉमिसमध्ये काम करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला प्रोडक्टही लागतात, तुम्हाला थोडंसं काम रेफरल थ्रू पण करायचं आहे किंवा तुम्हाला काम करण्याची खूप इच्छा आहे परंतु ते होत नाही आहे, तर तुम्ही पार्ट टाईममध्ये सुद्धा हे काम करू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय, लिंकवर जायचं आहे, तुम्हाला जी उत्पादनं पाहिजेत ती खरेदी करायची, ती तुम्हाला घरपोच मिळतील आणि असंच नेहमी जर तुम्ही परचेस करत राहिला तर तुम्हाला डिस्काउंटही मिळेल आणि तुम्ही जे प्रोडक्ट घेताय त्यावर तुम्हाला आर्थिक बेनिफिटही मिळेल. काम वाढवलं तर आणखी पुढे PFही मिळेल, सॅलरी मिळेल, मेडिक्लेम मिळेल. तर अशाच एक संधी तुम्हाला जी चालून आली आहे त्या संधीचं सोनं नक्की करा. धन्यवाद.